सर्व मॅरिनेटेड आपले जे बेसिक मॅरिनेशन केलेले पदार्थ आहेत ते आता आपण सीखला लावून घेणार आहेत। सर्वात प्रथम आपण सीखला लावून घेणार आहेत ते पनीर टिक्का लावून घेणार आहेत। त्याच्यानंतर जो आपण लावून घेणार आहे तो पनीर पहाडी आणि थर्ड आपण जो लावून घेणार आहे तो आपला पनीर कोयला। सुंदर असं कलरचं कॉम्बिनेशन झालेलं आहे। याच्यानंतर आपण जो मिक्स व्हेजिटेबल्स लावून घेणार आहेत याच्यामध्ये आपण सुरुवातीला मस्तपैकी मशरूम लावून घेणार आहेत जे की आपले मशरूम चटपटा असणार आहे आणि त्यानंतर तंदुरी बेबीकॉर्न असतील ते लावून घेणार आहेत। आणि हे सर्व पदार्थ एकदा सीखला लावून झाले की व्हेज सीखला जो आपण मसाला तयार करून ठेवलेला होता तो आपण व्हेज सीखला एकदम व्यवस्थितपणे रोल करून घेणार आहेत। अशा पद्धतीने आपले तिन्ही आयटम्स तिन्ही सीखचे रेडी झालेले आहेत तंदूर भट्टीमध्ये टाकण्यासाठी। आणि अशा पद्धतीने आपण आता हे सर्व मॅरिनेटेड सीखला लावलेले कबाब्स आपण भट्टीमध्ये रोस्ट करण्यासाठी टाकलेले आहेत। एक 7 ते 8 मिनिटांमध्ये हे सर्व पदार्थ रोस्ट होऊन रेडी होणार आहेत आणि आपण याला मस्तपैकी झाकून ठेवणार आहेत।